नमस्कार. कामिका एकादशी कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत कापुरासोबत जाळा. या 3 वस्तू सर्व संकटे, विघ्न, बाधा, वास्तुदोष, शत्रुत्रास देखील संपेल आणि मुलांची प्रगती होणार आहे आणि तुमच्या पतीची देखील प्रगती होईल. तर अशी कोणत्या वस्तू तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहेत, नंतर त्याचे काय करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर ही एकादशी चातुर्मासातील पहिली एकादशी असल्यामुळे याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जे लोक संसाररूपी चक्रातून आणि पापांच्या चिखलातून बाहेर पडू इच्छितात त्यांच्यासाठी कामिका एकादशी हे उत्तम साधन आहे. कामिका एकादशी दिवशी विष्णूची पूजा केल्याने काशी, गंगा, नैमिषारण्य किंवा पुष्कर यासारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याचे महान फळ मिळत असते. जो व्यक्ती या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करतो त्याच्याकडून एकाच वेळी सर्व देव, गंधर्व आणि सूर्यदेवताची पूजा होते अशी धार्मिक मान्यता आहे. चातुर्मास हा सकारात्मक लहरींनी भरलेला 4 महिन्याचा काळ असतो आणि प्रत्येक कणाकणामध्ये ही सकारात्मकता निर्माण झालेली असते. तर आजच्या या पवित्र दिवशी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे, ज्यामुळे साक्षात विठ्ठलाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. कारण आजच्यासारखी शुभतिथी पुन्हा लवकर येणार नाही. आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. जर तुमच्यावर कुठलेही संकट येत असतील तर विठुरायाच्या या शुभ दिवशी तुम्ही हा उपाय केल्यास सर्व संकटांचा नायनाट होणार आहे. कोणतेही विघ्न घरावर येणे आधीच नष्ट होतील. कुठल्याही बाधा लागलेल्या असो, तुमच्या मागे कुठलीही असो, मग ती करणी बाधा असो किंवा कुठलीही एखादी नकारात्मक बाधा असो, त्या देखील नष्ट होणार आहे. तुमच्या घराला वास्तुदोष असेल तर या कापुरामुळे आणि कापुरातील या 3 वस्तूंमुळे तो वास्तुदोष मुळासकट नष्ट होणार आहे. आणि काही शत्रू असे असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात, माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करतात आणि त्यांच्या अशा वाईट विचारामुळे कधीकधी आपल्यावर नकारात्मकताही हवी होत असते. कशामुळे होते तर आपण देवाचे नामस्मरण कमी करतो, मंत्रजप कमी करतो. त्यामुळे सात्विक लहरी ज्या असतात त्या आपल्या आजूबाजूला कमी असतात आणि त्यामुळेच अशा नकारात्मक शक्ती आपल्यावर त्यांचा प्रभाव पाडत असतात. तर अशा नकारात्मक शक्तीपासून दूर होण्यासाठी मंत्रोच्चार सर्वात महत्त्वाचे आहेत आणि अशा विशेष तिथीवर तुम्ही मंत्रोच्चार केले आणि असे काही प्रभावी उपाय केले तर ते 100% फलदायी ठरणारे असतात. कारण आजच्या दिवशी पृथ्वीवर सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. त्याचबरोबर विठ्ठल तत्व म्हणजेच विष्णू तत्व हे देखील सकारात्मक तत्व हे आपल्या पृथ्वीवर जागृत असते आणि या विठ्ठल तत्वामुळे तुम्ही केलेली कोणतीही कामेही 100% तुम्हाला यशस्वी रूपात जाणवायला लागतील आणि तुमची कामे देखील पूर्ण होतील. परंतु तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. कारण कापुराचा उपाय जर तुम्ही केला, साधा कापूर जरी आपण घरामध्ये जाळला तर नकारात्मकताही दूर होत असते आणि या 3 प्रभावी वस्तू आजच्या या शुभ दिवशी म्हणजे या विशेष संयोगावर जर तुम्ही जाळल्या तर 100% तुमच्या घरातील कोणतेही दोष असो ते नष्ट होणार आहेत. त्यानंतर तुमचे कोणतेही कामं असो ते सरळ मार्गी लागतील आणि लवकर पूर्ण होतील. तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे, अडचणी पूर्णपणे नष्ट होतील. तुम्हाला वारंवार काही ना काही समस्या येत असतील. कधीकधी काय असतं, आपण खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, परंतु आपल्याला पैसा देखील मिळत नाही. पैसा आला तर तो घरामध्ये टिकत नाही, कारण घराला एखादा ना एखादा दोष लागलेला असतो. वास्तुदोष देखील आपल्या घरामध्ये असतो. किंवा मग कधीकधी काय होतं, आपल्या कामामध्ये असंख्य अडचणी येत असतात. हे सर्वच त्रास जे आहेत ते नष्ट होण्यासाठी आणि कधीकधी आपण घरामध्ये क्षुल्लक कारणावरून वादविवाद, भांडणे देखील कळत नकळत आपल्या घरात घडतात आणि हे सर्वच नकारात्मकता जी शक्ती तुमच्या घरावर लागलेली आहे ती नष्ट करण्यासाठी तुम्हाला घरातच हा उपाय आजच्या शुभ दिवशी करणे फायदेशीर ठरणार आहे. चला तर वेळ वाया न घालवता लवकर आपण हा उपाय बघूयात. कारण धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर 4 महिन्यासाठी योगनिद्रेत असतात. त्याबरोबरच अत्यंत पवित्र मानला जाणारा हा चातुर्मास 4 महिने तुम्ही जर यामध्ये सेवा, व्रत, वैकल्य, साधना केली तर त्याचे 100% तुम्हाला शुभ परिणाम लवकर पाहायला मिळत असतात. असा हा शुभ 4 महिन्याचा चातुर्मास तुम्ही पाळायचा आहे. त्यासोबतच कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू जागे होतात आणि तेव्हा चातुर्मास हा संपत असतो. तर इतका महत्त्वाचा हा दिवस आज. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
तर संध्याकाळची वेळ मी तुम्हाला सांगितलेली आहे, 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. तिन्ही सांजेला केला तर उत्तम ठरेल, कारण सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असलेली वेळ ही तिन्ही सांजेचीच वेळ असते. माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते, दिवे लागण्याची ही वेळ असते. त्यामुळे तुम्ही यावेळेत हा उपाय केला तर अजूनच फळ देणारा ठरणार आहे. तुम्हाला दिवसभर सात्विक उपवास करायचा आहे. दुसऱ्या दिवशी पारणं करून हा उपवास तुम्हाला सोडायचा असतो. तर आजच्या दिवशी तुम्हाला कापुराचा हा उपाय का करायचा आहे? हिंदू धर्मात कापुराशिवाय कोणतीही आरती, कोणतीही पूजा ही अपूर्ण मानली जाते. कापूर हा केवळ सुवासिक पदार्थ नाही, तर तो ऊर्जेचे महास्रोत आहे. अहंकाराचा नाश करणारे आहे. कापूर जळताना मागे कोणतीही राख किंवा अवशेष सोडत नाही. हे माणसाच्या अहंकाराचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे कापूर पूर्णपणे जळून नष्ट होतो, त्याप्रमाणे भगवंताच्या भक्तीत माणसाचा अहंकार पूर्णपणे विरघळला पाहिजे. कापुराच्या सुगंधाने घरातील पितृदोष आणि कोणताही देवदोष असो किंवा वास्तुदोष असो, हे शांत होत असतात. विशेषतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या पूजेत कापूर जाळण्याला विशेष प्राधान्य दिले जाते. कापुरामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे तो जळल्याने हवेतील सूक्ष्म विषाणू नष्ट होत असतात. तर तुम्हाला या उपायासाठी शुद्ध भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. तो खूप महत्त्वाचा आहे, कारण हा एक तर सकारात्मकतेचे प्रतीक आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला श्वसनासाठी फायदेशीर मानला जाणारा आहे. सुगंधित कापूर असतो. तो नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता. कापुराचा सुवास मानवी मनाला शांत करत असतो, नैराश्य दूर करतो आणि मेंदूला सक्रिय करत असतो. इतके सारे फायदे या कापुराचे आहेत. आणि आजच्या विशेष तिथीवर ज्या घरातील वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, त्या वस्तू देखील वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार अनन्यसाधारण महत्त्वाच्या आहेत. सर्व दोष बाधा दूर करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या या प्रभावी वस्तूंचा उपाय खूप फायदेशीर ठरत असतो. अनेकांना हे माहीत नसते. आणि आजच्या शुभ दिवशी तुम्ही जर या वस्तू जर वापरल्या तर 100% तुमच्या आयुष्यात कोणतीही बाधा आणि विघ्न हे राहणार नाहीत. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि तुमचे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला सुरुवात होणार आहे. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी, समृद्धी नांदण्यासाठी ज्योतिषशास्त्रात कापुराचे काही सोपे उपाय सांगितलेले आहेत आणि काही नियम देखील सांगणार आहे. त्या नियमानुसार जर तुम्ही हा उपाय केला तरच तो फलित ठरणार आहे. 5 उपायांपैकी एक करा किंवा 5ही उपाय तुम्ही एकत्रित देखील करू शकता. म्हणजे एकाच कापुराच्या भांड्यात किंवा मातीच्या पंतीमध्ये तुम्ही हे सर्व उपाय केले तरीही चालेल, काहीही हरकत नाही. तर चला, तर आता वेळ वाया न घालवता महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात. परंतु याचे नियम देखील तुम्हाला पाळायचे आहेत, कारण नियमाशिवाय कोणतीही जे काही उपाय असो, सेवा साधना असो, ती पूर्ण होत नसते. तर तुम्हाला संध्याकाळी वेळ तर सांगितलेला आहे, त्या वेळेमध्ये तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून देवघरासमोर बसायचे आहे. सर्वप्रथम देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील 2 दिवे लावायचे आहेत. एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ आवर्जून लावायचा आहेच, कारण आज तुळशी मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीशिवाय आजची ही पूजा पूर्ण होत नसते. म्हणून तुळशी मातेला एक दिवा तुम्ही आवर्जून लावा. त्यानंतर तुम्हाला विठ्ठल रुक्माई जिथे तुम्ही पूजा केलेली आहे त्यांच्यासमोर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर लगेचच हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी एक मातीची पंती किंवा कापूर जाळायचे भांडे तुम्ही घेऊ शकता किंवा कोणत्याही धातूची निरंजन घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 2 लवंगा एकत्रित करून घ्यायच्या आहेत आणि लवंगा ह्या अखंड असाव्यात. लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात. यामुळे घरातील भांडणे मिटतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा संचार तुमच्या घरामध्ये होतो. त्यानंतर तुम्हाला आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी आणि धनलाभासाठी रात्री तुम्हाला अजून एक काम करायचे आहे. तर चांदीच्या किंवा पितळाच्या वाटीत किंवा तुमच्याकडे चांदीची किंवा पितळाची निरंजन असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील एक कापूरवडी आणि एक लवंग जाळायची आहे. ही वेगळीकडे जाळली तरी चालेल, स्वयंपाकघरामध्ये जाळली तर उत्तम ठरेल, किंवा तुम्ही यातच ह्या लवंगा तुम्ही टाकलेल्या आहेत. हा देखील उपाय फायदेशीर ठरेल. यामुळे घरात अन्नाची आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही. राहू केतूचे अशुभ प्रभाव देखील दूर होतात. तर तुम्ही एका भांड्यामध्ये कापूर घेतलेला आहे, 2 ते 3 वड्या, त्याचबरोबर 2 अखंड फुलांचे लवंगा घेतलेले आहेत. आता आपण पुढील वस्तू बघूयात. तर जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील
तर तुम्हाला तुमच्या गादीच्या किंवा उशीच्या खाली एक कापूरवडी ठेवायची आहे. यामुळे मन शांत होते, अनिद्रा दूर होते आणि गाढ झोप येते. तर त्यानंतर तुम्हाला अजून एक काम करायचे आहे, ते म्हणजे जर पती पत्नीमध्ये सतत मतभेद होत असतील, पती पत्नीच्या उशीखाली 2-2 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. सकाळी कोणालाही न सांगता त्या घराबाहेर बागेत जाळून टाकायच्या आहेत. यामुळे वैवाहिक जीवनातील तणाव कमी होऊन प्रेम वाढते. तर तुम्हाला हे सर्व उपाय मधोमध करायचेच आहे. आता विशेष उपायाकडे वळूयात. तर तुम्ही एका भांड्यामध्ये घेतलेले आहेत 2 ते 3 कापुराच्या वड्या. त्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा घेतलेल्या आहेत. तर कापुराच्या वड्या घेतलेल्या असताना तुम्ही त्या गाईच्या शुद्ध तुपामध्ये पूर्णपणे बुडवून घ्याव्यात. तसे नसेल केले तर वरून तुम्हाला 1 चमचाभर तूप त्या वड्यावर टाकायचे आहे. यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो, वास्तुदोष दूर होतो, घरावर येणारी कोणतीही विघ्न असो दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. आता महत्त्वाचे अजून एक वस्तू त्यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे एक तमालपत्र. तुमची इच्छा त्या तमालपत्रावर लिहायची आहे. लाल स्केच पेन असेल तर त्याने लिहावी किंवा मग कुठल्याही पेनने लिहिली तरी चालेल. 1 ते 2 शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे आणि ते तमालपत्र तुम्हाला त्या कापुरावर ठेवायचे आहे. तमालपत्र आणि कापूर एकत्र जाळल्याने निघणारा धूर नैराश्य आणि मानसिक ताण त्वरित कमी करतो आणि यामुळे सकारात्मक विचार वाढतात. तर 1 तमालपत्र ठेवायचे आहे, 2 अखंड फुलांच्या लवंगा, 1 तमालपत्र. त्यानंतरचा आहे 1 दालचिनीचा छोटासा तुकडा किंवा दालचिनी पावडर तुमच्याकडे असेल तर ती देखील तुम्हाला त्या कापुरावर थोडीशी टाकायची आहे. अगदी चिमूटभर टाकली तरीही चालेल. दालचिनी ही मनी मॅग्नेट मानली जाते, पैशांना आकर्षित करणारी मानली जाते. हा उपाय केल्याने व्यवसायात ग्राहक वाढतात, तुमच्या घरामध्ये देखील पैशाचा आवक वाढतो. म्हणजेच काय तर तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळते. त्यानंतरची वस्तू आहे थोडेसे अख्खे धने. कापूरवडीसोबत तुम्ही थोडेसे अख्खे धने जाळल्यास, घराच्या मध्यभागी ब्रह्मस्थानात जाळल्यास किंवा स्वयंपाकघरामध्ये जाळल्यास तुमच्या घरातील आजारपण दूर होते आणि तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे देखील हळूहळू कमी होतात. तर तुम्ही हा कापूर देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे. तर त्याआधी तुम्हाला कापुराच्या भांड्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. या सर्व वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जप करायचा आहे. किंवा मग मी तुम्हाला पांडुरंग गायत्री मंत्र माझ्या या मोनिका कुलकर्णी MK चॅनलवर दिलेला आहे, त्यावर जाऊन नक्की बघा. तो देखील तुम्ही लावून ठेवला तरीही खूप फायदेशीर ठरणार आहे. खूप प्रभावशाली आणि शक्तिशाली मंत्र आहे. तो आजच्या दिवशी ऐकणे अत्यंत शुभ ठरेल. तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा किंवा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे. तर तो मंत्र लावून ठेवायचा आहे. त्यानंतर पूर्ण कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या सर्वत्र घरभर हा कापूर त्याचे भांडे घेऊन तुम्हाला फिरायचे आहे. प्रत्येक रूममध्ये घेऊन जायचे आहे. तुम्हाला मंत्र जप करत असताना तुमच्या कुलदेवताचे नामस्मरण केले तरीही चालेल, काहीही हरकत नाही. तर हा उपाय करताना तुम्हाला खिडक्या दरवाजे थोड्या वेळासाठी उघड्या ठेवायच्या आहेत. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरातील धुरासोबत बाहेर निघून जात असते. आणि टिप्स अजून एक म्हणजे भीमसेनी कापुराचाच तुम्ही जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा. तो नसेल तर साधा घ्या. दुसरी गोष्ट, आता काय करायचे आहे, सर्व मंत्रोच्चार करून झाल्यानंतर सात्विक लहरी तुमच्या घरामध्ये तयार होतील. तर तुम्हाला हा कापूर थोड्या वेळासाठी उंबरठ्यावर देखील हे भांडे नेऊन ठेवायचे आहे. त्यानंतर पुन्हा घरात आणून देवघरामध्ये ठेवू शकतात. यातील सर्व साहित्य, त्याची राख शांत झाल्यानंतर जी राख शिल्लक राहते ती तुम्हाला थोडेसे पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये चिमूटभर टाकून तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर थोडीशी शिंपडायची आहे. तुमच्या उंबरठ्यावर देखील थोडीशी टाकू शकता. यामुळे कुठलीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही आणि लक्ष्मी माता कायम तुमच्या घरामध्ये टिकून राहील. यातील सर्व ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या अतिशय प्रभावी आहेत आणि धन आकर्षित करण्यासाठी, त्याबरोबरच सुख, शांती, समृद्धी आकर्षित करण्यासाठी, अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत आणि इच्छापूर्तीसाठी देखील एक वस्तू खूप महत्त्वाची आहे. तर ह्या सर्वच वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत. नक्की टाका. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरात हा उपाय कोणालाही करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत विठू माऊली तुमच्या सर्वांच्या इच्छा लवकर पूर्ण करो, हीच विठू माऊली चरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ संपवते. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.